श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर भाजी बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठली भाजी बनवतोय. मस्त अशी मटार पनीरची भाजी बनवत आहोत आपण आज. अगदी साधी सिंपल आहे पण तितकीच टेस्टी आहे. 4 ते 5 जणांना पुरेल इतपत आपल्याला ही भाजी आज बनवतोय. खूप सुंदर आणि साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हालाही छान अशी भाजी बनवता येतेच, पण मला जशी येते मी ती तुम्हाला दाखवली आहे. आणि खरंच सगळ्यांना खूप खूप आवडली आहे ती भाजी. त्यामुळे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओ माझे पोहोचतील. तर चला तर मग अशी छान डिश बनवायला आपण सुरुवात करूया. मस्त लच्छा पराठा आहे आणि मस्त असा मटार राईस पण आहे आणि मटार पनीरची भाजी पण आहे. तर तुम्हीही पाहुण्यांकरता अगदी इझिली पटकन लवकर बनवू शकता ही भाजी. चला तर मग यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे बरोबर 250 ग्रॅम आहे आणि ते नरम झाल्यावरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे छान. तुम्हाला आवडत्या पीसेसमध्ये तुम्ही कट करून घ्या. छोटे करा, मोठे करा, त्रिकोणी करा. तुम्हाला आवडत्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. हे पहा, या प्रकारे मी सगळे याचे अगोदर कट करून घेतलेले आहेत. आणि सगळ्यात अगोदर मी थोडेसे काजू आणि मगजबी भिजत घातलेले आहेत पाण्यामध्ये. 15-20 मिनटं छान भिजून द्यायचे आहेत. आणि आपल्याला लागतील असे 4 ते 5 जणांसाठी म्हणल्यावर मीडियमसर कांदे जे आहेत 4 ते 5 कांदे घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 टोमॅटोज आपल्याला घ्यायचे आहेत. ते छान आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला. तुम्ही असेच बनवत असाल मला माहिती आहे, पण या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो केल्या ना की आपली भाजी ही लवकर बनते. हे पहा, मी कांद्याची पेस्ट करून एका बाजूला प्लेटमध्ये तिरकी ठेवलेली आहे जेणेकरून कांद्याचं पूर्णपणे पाणी आपलं एका बाजूला निघून येईल आणि त्यामुळे मस्त लवकर आपला कांदा परतला जाईल. याच प्रकारे मी टोमॅटोची पेस्टसुद्धा ठेवलेली आहे आणि आपल्याला आता जे भिजवलेले काजू आणि मगजबी आहे त्याचीही पेस्ट ही बनवून घेतलेली आहे. तर ही सर्व तयारी आपण अगोदर करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला भाजीला सुरुवात करायची आहे. हे पहा, कांद्याची पेस्ट अशी तिरकी करून ठेवली होती म्हणून भरपूर असं पाणी त्यातलं बाहेर निघालेलं आहे. म्हणून आपला कांदा अगदी लवकर परतला जातो. नाही तर कांदा परतायचा म्हटल्यावर खूप वेळ लागतो आपला. त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. लवकर आपली कांदा आपला परतला जाईल. आणि आता मी थोडीशी फ्रेश क्रीम घेतलेली आहे जी घरचीच आहे. आपली साय जी असते तीच मी छान अशी फेटून घेतलेली आहे. त्यामध्ये आपले मसाले घातलेले आहेत. लाल तिखट घातलेला आहे, काळा मसाला, हळद आणि आपण जी भाजी करणार आहोत पनीरची, मटर पनीरचा मसालाही मी घातलेला आहे. त्यामध्ये जो आयता आपल्याला बाजारात मिळतो तोच घातलेला आहे मी. या प्रकारे छान असं त्याच्यामध्ये सगळे आणि ही बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, हेही मी यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून थोडासा कलर आपल्याला भाजीला येईल. आमच्या इथे जास्त तरी चालत नाही म्हणून मी कमी प्रमाणात घातलेला आहे. तुम्हाला तरी लागत असेल तर तेल आणि ज्यामध्ये तुम्ही भाजी करणार असाल बटर, तेल वगैरे ते तुम्ही जास्त थोडंसं वापरा. आणि अशीच पेस्ट बनवून ठेवा. लाल मिरची जी बेडगी मिरची आहे ज्याने कलर येतो भाजीला तीही जास्त तिखट वापरा. तर मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले हे पनीरचे तुकडे आपण आता छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. जास्तही तळायचे नाहीत, मग ते रबरासारखे होतात. अगदी 1-2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ते या प्रकारे. नाहीतर ते जास्त डागू शकतात. थोडेसे डागतातच पण फ्राय केल्यावरच जास्त छान लागतात. तसे कच्चे वगैरे नाही व्यवस्थित लागत. त्यामुळे नक्की तुम्ही फ्राय करा, याने टेस्ट आणखी वाढते. तुम्ही असेच जरी फ्राय करून याला मीठ मसाला, चाट मसाला वगैरे लावून खाल्ले तरी खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा हे पहा, असे आपले कलर आलेला आहे. तोपर्यंत मी तिकडे मटार वाफवून घेतलेले आहेत. कारण जर तुम्ही फ्रोझनचे मटार घेतले तर त्याला वाफळायची गरज नाही आहे. ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे फक्त. आणि हे आपले नेहमीचे मटार आहेत जे आपले बाजारात येतात. तर त्या शेंगा निवडून आम्ही हे वाफळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता त्याच कढईमध्ये मी आपल्या जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती आपल्याला यामध्ये परतण्यासाठी टाकायची आहे. हे पहा, कांद्याची पेस्ट अगदी सुकी सुकी झालेली आहे आपली. पाणी यातलं बरंचसं निघून गेलेलं आहे. त्यामुळे लवकर आपली ही कांद्याची पेस्ट परतली जाते. तुम्ही हे टिप्स अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या की आपल्या भाज्याही लवकर होतात. तिकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे.
आणि भातासाठीही लागणार आहे, म्हणून मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि एकीकडे मी भातही लावून दिलेला आहे. जोपर्यंत कांदा परततो तर मी पाण्यामध्ये मीठ घालून, मटार घालून आणि तांदूळ आपले शिजत घालून दिलेले आहे आपले भात. त्यामुळे 3 शेगड्यांची आपली म्हणजे 3 बर्नरची जी शेगडी आहे, त्यामुळे आपल्याला लवकर लवकर स्वयंपाक होतो. तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल पहा. एकीकडे भात, एकीकडे पाणी गरम होते आणि एकीकडे भाजी होती आहे. आणि आपण जी पेस्ट बनवली होती आता ती मी थोडंसं पुन्हा तेल टाकून छान परतवून घेत आहे. काहीही फ्रेश क्रीम वगैरे फुटत नाही, काही नाही. तुम्ही मस्तपणे छान अशी परतवून घ्या. जी आपण मसाल्याची फ्रेश क्रीमची जी पेस्ट बनवली आहे ती छान परतवून आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून कांद्याला छान कलर येतो, आपल्या भाजीलाही छान कलर येतो. अगदी हॉटेलसारखी भाजी दिसतो ती, तुम्ही बघा. आणि आता यामध्येच आपल्याला टोमॅटोची पेस्टही परतवून घ्यायची आहे छान. पाणी याला लवकर तेल सुटतं. असे या पद्धतीने तुम्ही जर मसाले वगैरे परतवले तर छान लवकर तेल सुटतं आणि टेस्टलाही छान लागते ही भाजी. या प्रकारे आपला हा मसाला परतवते तोपर्यंत आपला भातही होत आहे आणि पाणी जे गरम करायला ठेवलेलं होतं ते आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगोदर मटार घालायचे आहेत. मटार छान परतवून घ्यायचे. जे वाफवलेले असतात त्याच्यामुळे त्याला शिजण्याची काहीही गरज नसते. मसाला अगदी छान असा आपला आता परतवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्येच आपल्याला वाफळवलेले, उकडवलेले ते मटार घालून घ्यायचे आहेत. इझिली आपली ही भाजी लवकर तयार होते आणि 4 पाहुणे आले तरीही आपला स्वयंपाक लवकर तयार होतो. अगदी अर्ध्या तासात पूर्ण स्वयंपाक आपला रेडी होतो. फक्त आपली पूर्वतयारी हवी. आपला मसाला छान असा मस्त परतवून झालेला आहे, बघू शकता. आता यामध्ये मटार घालून मस्त परतवून घ्यायचेत. आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने 2 फायदे होतात. आपल्या भाजीला उकळीही लवकर येते, टेस्टलाही छान लागते. आणि ज्यांना तर्री हवी असेल तर त्यांनी तर नक्कीच गरम पाणी घाला. हे पहा, मी उकळी लवकर यावी म्हणून अगोदरच गरम पाणी करून घेतलेलं होतं. म्हणजे 2 मिनिटातच आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटते, जे पटकन भाजी तयार होते. इन्स्टंटचा जमाना आहे त्याच्यामुळे सगळं लवकर लवकरच हवं असतं. या प्रकारे छोट्या छोट्या तयाऱ्या आपण अगोदर करून घेतल्या तर आपली भाजी लवकर होते. आणि आता या स्टेजला आपल्याला त्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जशी भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे, जशी ग्रेव्ही हवी आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या. आणि आपण जी काजू आणि मगजबीची पेस्ट बनवली होती भिजवून ती आता यामध्ये ॲड करायची आहे. त्याने छान असं रश्श्याला बाइंडिंग येतं आणि मस्त भाजी दिसते आपली. टेस्टलाही अतिशय छान लागते. हे पहा, असं त्यामध्ये ते मिक्सरचं भांड्यातही थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही 2च मिनटामध्ये भाजीला उकळी आलेली आहे. छान आपली मटर आणि ग्रेव्ही छान उकळलेली आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला घालायचे आहेत, कारण याच्यानंतर पनीर घातल्यानंतर भाजी जास्त उकळायची नाही आहे. त्यामुळे आपण आता या स्टेजला भाजी उकळल्यावर पनीरचे पीसेस घालून घेणार आहोत. हे पहा, खूप सुंदर असे दिसतात आपल्याला. तुम्ही कशी भाजी बनवता, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे सारिकाज किचन चॅनललाही तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज आवडतात, तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा. माझे केकचेही व्हिडिओज असतात, तुम्ही त्याही बघू शकता. तुम्हाला जर केक तुम्ही होम बेकर्स असताल तर तेही तुम्हाला काय अडचणी असतील, तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी तुमचं नक्कीच शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन. पहा, आपले पूर्ण सर्व पनीरची पीसेस यामध्ये टाकून झाले आहेत. आणि आता पनीर पीसेस टाकून झाल्यावर जास्त आपल्याला भाजी उकळवायची नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला उकळी मारून घ्यायची आहे छान या भाजीला. तर मस्त अशी भाजी आपली लवकर 5 ते 10 मिनटातच रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता गरमागरम सर्व करा सगळ्यांना. याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे भरपूर, तुम्हाला आवडत असेल तर. पण कोथिंबीरीशिवाय भाजी छान दिसतच नाही. मस्त अशी भरपूर कोथिंबीर घाला. सर्व करतानाही तुम्ही कोथिंबीर घाला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे का? याच्याबरोबर मी हा लच्छा पराठा केलेला आहे. लच्छा पराठा कसा करायचा हा याचाही व्हिडिओ मी माझ्या सारिकाज किचन चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की भेट देऊन बघू शकता. आणि माझ्या व्हिडिओ आवडले असतील तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे.